राधे राधे सगळ्यांना. आज आहे डिसेंबर मंथ बॉर्न असलेल्या लोकांबद्दल जाणून घेण्याची वेळ. डिसेंबर मंथ पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या पॅरेंट्सचा बर्थडे डिसेंबर मंथमध्ये असतो. माझ्या स्वतःच्या मुलीचा बर्थडे पण डिसेंबर मंथमध्ये असतो. माझ्याशी रिलेटेड खूप साऱ्या लोकांचे पण बर्थडे डिसेंबर मंथमध्ये असतात. माझ्या लाईफमधल्या खूप साऱ्या लोकांच्या ॲनिव्हर्सरी पण डिसेंबर मंथमध्ये आहे. सो डिसेंबर मंथ पण खूप स्पेशल आहे. जसं सप्टेंबर मंथ माझ्यासाठी स्पेशल आहे, तसा डिसेंबर मंथ पण खूप स्पेशल आहे. डिसेंबर मंथ 1+2 3 म्हणजे गुरु. सो गुरुमधल्या ज्या क्वालिटीज असतात की लॉयल असतात, हे लोक शांत असतात स्वभावाने. त्यानंतर वाद घालायला या लोकांना आवडत नाही, दिखावा दाखवायला आवडत नाही, स्वतःहून हे भांडायला कोणासोबत जात नाही, केअरिंग नेचर असतं, लॉयल असतात खूप. डिसेंबर मंथ बॉर्न जे आहेत तर त्यातले बरेचसे असे असतात की त्यांच्यावर ट्रस्ट करू शकतात. बर्थ मंथ नाही तर त्यासोबतच बाकी कोणते कोणते नंबर्स तिथे प्रेझेंट आहेत हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. सो फक्त जर का आपण मंथबद्दल म्हटलं तर तुम्ही त्या मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांवर विश्वास ठेवू शकता. ते तेवढे लॉयल असतात, तेवढे ट्रस्टवर्दी असतात असं आपण म्हणू शकतो. चॅरिटेबल नेचर असते, ऑल द टाइम रेडी असतात, कोणाला पण मदत करायला ऑल द टाइम रेडी असतात. दॅट मे बी फायनान्शियल हेल्प, दॅट मे बी फिजिकल हेल्प. ॲम्बिशियस असतात. ड्रेसिंग सेन्स यांचा खूप जास्त चांगला असतो. म्हणजे यांना जेव्हा तुम्ही विचारता की हाऊज आय एम लुकिंग, तर ॲट दॅट टाईम ते तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात त्या गोष्टीसाठी, किंवा एखाद्या स्पेसिफिक क्लॉदिंगसाठी ते लोक तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. माझी मुलगी ज्यावेळेस 5 वर्षाची होती त्यावेळेसपासून शी टेल मी, नो मम्मा दिस इज नॉट लुकिंग गुड ऑन यू, और नो पप्पा यू आर नॉट लुकिंग गुड इन दिस शर्ट और समथिंग लाईक दॅट. हे मी पर्सनली ऑब्झर्व केलेलं आहे, म्हणून मी सांगते आहे की ते ड्रेसिंगबद्दल दुसऱ्यांना पण खूप छान ॲडवाईस करतात. त्यांची चॉईस खूप जास्त चांगली असते ड्रेसिंगसाठी. ऑनेस्ट असतात. हे बरेचदा यांना लोक मिसअंडरस्टूड करतात, कारण एक तर गुरु आहे, स्वतःच्या फिलिंग्स बरेचदा हे लोक एक्सप्रेस नाही करत, किंवा यांनी म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस न करण्यापेक्षाही की या लोकांना बरेचदा बोलायचं काहीतरी असते आणि हे लोक बोलून काहीतरी देतात, असं पण बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलेलं आहे की या लोकांच्या मनात काहीतरी असते, हे लोक बोलतात काहीतरी अजूनच, आणि मग त्याचा मिनिंग होतो काहीतरी तिसराच. सो या लोकांनी याही गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे. जर का लुकबद्दल विचार करायला गेलं तर हे लुक वाईज खूप जास्त रिमार्केबल असतात असं आपण म्हणू शकतो. यांची पर्सनॅलिटी रिमार्केबल असते, म्हणजे चार चौघात हे काहीतरी अलग उठून दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. हे फन लव्हिंग असतात. लाईफ कशी एन्जॉय करायची लोक यांच्याकडनं शिकू शकतात, किंवा हे पण बरेचदा लोकांना गोष्टींचा दुसरा दृष्टिकोन पण असू शकतो असंही हे लोक टीच करतात. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लोक अशी शिकवण तुम्हाला देऊ शकतात. असे डिसेंबर मंथ बॉर्न असतात. खूप फ्री फ्लोईंग असतात, म्हणजे जे चालू आहे त्याच्यात हे लोक आनंद शोधणाऱ्या टाईपचे असतात. पण यांना जर का तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्शन करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सक्ती केली कुठल्या गोष्टीसाठी, तर हे लोक हार्श होऊन जातात, राग येतो या लोकांना, इम्पल्सिव्ह होऊन जातात, इम्पेशंट होतात, चिडचिड या लोकांची अलग प्रकारची वाढते. कारण कसं आहे की 3 नंबर आहे गुरुचा. यांना असं वाटतं की माझ्या डिसिजनमध्ये कोणीही इंटरफेअर नाही केलं पाहिजे, मला माझे डिसिजन स्वतंत्रपणे घेऊ द्या. तर असे हे डिसेंबर बॉर्न लोक असतात. त्यानंतर यांना दिखावा अजिबात दाखवायला आवडत नाही. कुठल्याही प्रकारचा दिखावा हे लोक दाखवण्यावर विश्वास नाही ठेवत, आणि जे लोक दिखावा दाखवत असतील ना त्यांना हे लोक पटकन ओळखूनही घेतात. हेही तेवढंच खरं आहे. डिपेंडेबल असतात. बऱ्याचदा हे लोक डिपेंड असतात दुसऱ्यांवर. यांनी हा थोडासा गुण आहे ना यांचा चेंज करायला पाहिजे, कारण दुसऱ्यांवर ज्यावेळेस तुम्ही डिपेंड राहता तर त्यावेळेस तुम्ही स्वतःचे डिसिजन घ्यायला, स्वतःसाठी कुठलं
कुठलं काम करायला तुम्ही लोकांची वाट बघता किंवा लोकांच्यासाठी तुम्हाला वेट करावा लागतो. सो यावर थोडंसं काम यांनी करण्याची आवश्यकता आहे. बरेचदा आहे ना हे लोक इम्पल्सिव्ह असतात, इम्पेशंट असतात. यांना आहे ना ताबडतोब पाहिजे असतात गोष्टी, की जस्ट तोंडातून निघालं आणि लगेच या लोकांना असं वाटतं की लगेच माझ्याजवळ हजर झालं पाहिजे. नाही, तसं नसतात घडत. प्रत्येक गोष्ट तशी कशी घडेल? तोंडातून निघाल्याबरोबर शब्द जर का तुमचे पूर्ण व्हायला लागले, तोंडातून निघाल्याबरोबर इच्छा जर का तुमच्या पूर्ण व्हायला लागल्या, तर तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व नाही राहणार. सो यांनी या पण गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला पाहिजे. हे पण तेवढंच खरं आहे. हे लोक आहे ना प्रॉब्लेम्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक स्वतःहून जाऊन कोणासोबत वाद नाही घालत, स्वतःहून जाऊन कोणासोबत भांडण नाही करत. तर या लोकांना असं वाटतं की मला उगाचच कोणी पण वादात ओढू नये, मला उगाचच कोणी भांडणात ओढू नये. हे लोक दुरून, यांना माहिती सगळंच काही असतं, बट हे लोक दुरून ती गोष्ट पाहतात. हे लोक स्वतःहून जाऊन त्याच्यात मध्ये नाही पडत. एक आपण असंही म्हणू शकतो की डिसेंबर मंथ बॉर्न जे असतात तर ते लोक जे बाकी 11 मंथ आहेत त्या लोकांच्या पेक्षा सगळ्यात जास्त अलग असतात. सगळ्यात जास्त अलग असतात म्हणजे यांच्यात 1 नंबरवाल्यांची पण क्वालिटीज असते, यांच्यात 2 नंबरवाल्यांची पण क्वालिटी असते आणि हे त्याच्यातूनही 3 नंबर होऊन जातं. तर या सगळ्या क्वालिटीज यांच्यामध्ये असतात आणि म्हणून हे खूप स्पेशल लोक असतात. तुम्ही डिसेंबर मंथ बॉर्न आहात का, किंवा तुमच्या अवतीभोवती कोणी डिसेंबर मंथ बॉर्न आहे का, आणि त्यांच्यात या सगळ्या क्वालिटीजमधल्या कुठल्या क्वालिटीज आहेत का, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.